सर्वांना नमस्ते. या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. तर पवित्र पोर्टल शिक्षक भरती विषयीची एक महत्त्वाची अपडेट आहे. तर पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये एक महत्त्वाचा बदल झालेला आहे. महत्त्वाचा बदल शासन स्तरावर करण्यात आलेला आहे आणि ज्याच्यामुळे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये काही महत्त्वाचे बदल होतील. म्हणजे जी काही प्रोसेसला थोडासा वेळ लागत होता तो थोडासा आता म्हणजे लवकर प्रोसेस होईल. तर ही नेमकी कशी होऊ शकते तर याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेअरपर्यंत पात्रा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तर बघा, आज महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केलाय. शिक्षक पदभरतीबाबतचे कामकाज हे महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडे या ठिकाणी सोपवलेला आहे. म्हणजे जी टेट परीक्षा आहे शिक्षक अभियोग्य चाचणी ही परीक्षा परिषद घेते आणि आपल्याला माहिती आहे परीक्षा परिषद टेट परीक्षा किती लवकर घेते. म्हणजे या ठिकाणी अगदी वेळ सुद्धा देत नाही की डिक्लेअर करून लगेचच परीक्षा घेते, निकाल सुद्धा लवकर लावला. परंतु तिथून पुढचा जो काही प्रवास असतो ना तो प्रवास या ठिकाणी थोडासा वेळ खावा आहे आणि मग त्याच्यामुळं बऱ्याच जणांना अडचणी येतात की जर आपल्या म्हणजे आयुष्यामधले बऱ्याच या ठिकाणी दिवसांचा वेळ जर वाया गेला तर मग पुढे नोकरी आपण किती दिवस करायच्या हा एक प्रश्न येतो. आणि त्याच्यामुळे निकाल लागल्यानंतर म्हणजे टेट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर जी प्रोसेस असते जागा येण्याची असेल किंवा पवित्र पोर्टलला स्वप्रमाणपत्र करण्याचे असेल आणि त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागून या ठिकाणी जॉईनिंगची असेल तर ही प्रोसेस या ठिकाणी लवकर होणं गरजेचं आहे. आणि मग पूर्वी काय होत होतं की परीक्षा परिषद ही टेट परीक्षा कंडक्ट करते, म्हणजे परीक्षा परिषदेमार्फत IBPS कंडक्ट करते, परंतु परीक्षा परिषद ही या ठिकाणी नोडल संस्था आहे तर तीच या ठिकाणी परीक्षा घेते प्रत्यक्षात. आणि मग रिझल्ट हा कोणाकडे दिला जातो तर हा पवित्र पोर्टलला, म्हणजे थोडक्यात शिक्षण आयुक्त हे काय करतात की जे पवित्र पोर्टल आहे, पवित्र पोर्टल या ठिकाणी त्यांच्या देखरेखीखाली चालवलं जातं. आणि मग पवित्र पोर्टलचं काम काय आहे तर जे अभियोग्य धारक ज्यांनी टेट परीक्षा दिली तर त्यांच्याकडून स्वप्रमाणपत्र करून घेणं, जे काय सध्याची प्रोसेस चालू आहे स्वप्रमाणपत्र करून घ्यायचं. मग याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा दिली त्यांनी आपली नोंदणी करायची असते, आपली शैक्षणिक व्यावसायिक किंवा जी जातीची किंवा आरक्षणाची काय सगळी माहिती आहे ती भरायची असते. आणि मग त्याच्यानंतर मग शिक्षण आयुक्त कार्यालय काय करतं की प्रत्येक जिल्हा परिषदेमधून शैक्षणिक संस्थांमधून ज्या जागांची मागणी आहे ती करते आणि मग या जागा ज्यावेळेस येतील त्यावेळेस पवित्र पोर्टलला जाहिरात प्रसिद्ध केली जाते शिक्षण आयुक्तामार्फत पवित्र पोर्टलला. आणि मग त्याच्यानंतर मग या संदर्भाचे जे पसंतीक्रम आहे ते जनरेट करण्यासाठी सुविधा दिली जाते. आणि मग जनरेट केल्यानंतर पसंतीक्रम लॉक करणं असतील याच्यामध्ये सुद्धा बराच वेळ जातो. आणि मग लॉक केल्यानंतर विदाउट इंटरव्ह्यू असेल किंवा विथ इंटरव्ह्यू असेल याचे पसंतीक्रम घेतल्यानंतर मग मेरिट लिस्ट तयार केली जाते. परंतु याच्यामध्ये बराच वेळ जात होता, कारण जे काही आयुक्त कार्यालय आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्षात मंत्रालयाकडून किंवा शासनाकडून ज्या काही जबाबदाऱ्या किंवा वेगळ्या प्रकारच्या ज्या योजना राबवल्या जातात त्या सगळ्या योजना राबवण्याचं काम हे आयुक्त कार्यालयाचं असतं. आणि त्याच्यामुळं या प्रोसेसला वेळ जात होता. तर हाच या ठिकाणी वेळ कमी करायचा की यामध्ये काय व्हायचं की विद्यार्थ्यांनी किंवा जे शिक्षक भरतीमध्ये जे उमेदवार असेल त्यांचा वेळ जास्त जाऊ नये, तसेच या ठिकाणी कट ऑफ वगैरे सगळ्या या ठिकाणी जी प्रोसेस असणार आहे ती वेळेत व्हावी, वेळेत झाली पाहिजे आणि कमी वेळेत व्हावी आणि शिक्षक भरती सुद्धा कमी वेळेत व्हावी यासाठी शासनाने हा एक महत्वाचा निर्णय घेतला. आणि त्याच्यामुळे आता हे जे काही कामकाज आहे ते हे सगळं कामकाज परीक्षा परिषदेने बघावं, तर यासाठी परीक्षा परिषदेची नेमणूक करण्यात आली. त्याच्यामुळे आता परीक्षा परिषद काय करणार, टेट परीक्षा सुद्धा घेईल, त्याच्यानंतर जाहिरात सुद्धा पवित्र पोर्टलला परीक्षा परिषदेमार्फत प्रसिद्ध केली जाईल. आणि त्याच्यानंतर जे काही सगळं पुढचं कामकाज असणार आहे म्हणजे निवड यादी वगैरे प्रसिद्ध करणं असेल, पसंतीक्रम घेणं वगैरे असेल, या सगळ्या कामकाजासाठी परीक्षा परिषद पवित्र पोर्टलमध्ये काय बदल वगैरे करायचे असतील तर ते त्यांच्या मार्फत केले जातील. कारण आपल्याला माहिती की इथून पाठीमागच्या म्हणजे 2010ची असेल किंवा 2009ची भरती प्रक्रिया असेल ही परीक्षा परिषद घेतलेली होती आणि कमी वेळेमध्ये त्यांनी ती पूर्ण केली होती. त्याच्यामुळे आता सुद्धा त्यांचा अनुभव बघता की ही जी भरती प्रक्रिया आहे पवित्र पोर्टल मार्फत राबवली जाणारी याच्यामध्ये भरपूर वेळ जातो, तर तो वेळ या ठिकाणी कमी व्हायला मदत होईल आणि लवकरात लवकर या ठिकाणी प्रोसेस पूर्ण होईल अशा ठिकाणी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये बघा आयुक्त शिक्षण महाराष्ट्राची परीक्षा परिषद पुणे हे अध्यक्ष असते, म्हणजे एक सुकाणू समिती स्थापन केली आणि यांच्या अंडर परीक्षा परिषद काम करेल. याच्यामध्ये अध्यक्ष हे महाराष्ट्राची परीक्षा परिषद पुणे हे सदस्य असतील आणि सदस्य सचिव म्हणून या ठिकाणी आयुक्त महाराष्ट्राची परीक्षा परिषद पुणे हे असेल. आणि बाकी मग या ठिकाणी संचालक महाराष्ट्राची परीक्षा शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि शिक्षण संचालक प्राथमिक हे सदस्य असतात आणि यांच्या सुकाणू समितीच्या नियंत्रण
नियंत्रणाखाली तर परीक्षा परिषद आपलं काम करेल. म्हणजे थोडक्यात काय की लवकरात लवकर काम झालं पाहिजे आणि म्हणजे वेळेत या ठिकाणी म्हणजे कसं होतं की म्हणजे मुलांना सुद्धा किंवा जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा एकदा निवड यादी लागली की बाबा आपलं होतंय किंवा नाही होत याची जास्त वाट बघायची गरज पडत नाही. त्यामुळे लगेच मग पुढची टेट परीक्षा द्यायची का अजून दुसऱ्या परीक्षेची तयारी करायची तर याचा निर्णय घेणं फार सोपं होतं. नाहीतर मग आपण बघितलं की भरपूर याच्यामध्ये एक वर्षाचा दीड वर्षाचा वेळ निघून जातो आणि मग या ठिकाणी नेमकं काय करायचं काय नाही करायचं याच्यामध्ये बरेच जण चिंताग्रस्त असतात. त्याच्यामुळे हा एक चांगला निर्णय झालेला आहे आणि यातून नक्कीच या ठिकाणी जी भरती प्रक्रिया आहे ती पण लवकरच या ठिकाणी म्हणजे लवकरात लवकर पूर्ण होईल किंवा कमी वेळेमध्ये पूर्ण होईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. बघूया आता या ठिकाणी नेमकं कशा प्रकारे या ठिकाणी जी भरती प्रक्रिया आहे ती परीक्षा परिषद राबवेल. तर बघा अशा पद्धतीने परीक्षा परिषदेकडे आता पवित्र पोर्टलचं कामकाज असणार आहे. याबद्दलची महत्वाची माहिती आपण या व्हिडिओ पाहिलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर यासाठी या ठिकाणी पण नक्कीच तुम्ही कमेंट करा किंवा याबद्दल तुमचं या ठिकाणी मतही इथं व्यक्त करू शकता. या ठिकाणी काम लवकर होईल किंवा नाही. तसेच सगळ्यात महत्वाचं बघा तुम्ही जर सीटेट परीक्षेचा अभ्यास करत असाल तर सध्या नवीन वर्षानिमित्त ऑफर आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्सवरती पेपर 1 आणि पेपर 2 1200 रुपये आणि पेपर पहिला किंवा दुसरा घ्यायचा 900 रुपये. तसेच तुम्हाला फक्त मराठी विषयाचीच फक्त बॅच घ्यायची असेल मराठी प्लस हिंदी तर 499 मध्ये तुम्हाला मिळेल. यासाठी तुम्ही रायझिंग टीचर नावाचं ऍप्लिकेशन प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करून घेऊन तिथं जॉईन करू शकता. तसेच टेस्ट सिरीज जॉईन करायच्या असेल सर्व विषयांच्या टेस्ट अवेलेबल आहेत. यासाठी तुम्हाला onlineabhyas.com या वेबसाईटला जाऊन किंवा ऑनलाईन अभ्यास नावाचे ऍप्लिकेशन प्ले स्टोरला जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तिथून तुम्ही टेस्ट सिरीज सर्व विषयांच्या तुम्ही जॉईन करू शकता. पेपर 1 आणि पेपर 2 ची फी एकच असणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.